जय गुरुदेव मित्रांनो, सहज कुंडलिनी जागृत करण्याचा उपाय जीवाशिवाचा साक्षात्कार अर्थात आत्मदर्शन. स्थूल देह पहिला हा प्रत्यक्ष दिसणारा आपला देह, आऊट हाताचा देह म्हणजे 3.5 हाताचा देह या स्थूल देह असे म्हणतात. या देहाचा वर्ण लाल म्हणजे रक्तवर्ण असून तो ध्यानाच्या वेळी दिसू लागतो. या स्थूल देहाचे नेत्र देहस्थान असून ह्यापासून प्रथम सुरुवात होते. रक्तवर्ण ज्योतिर्ब्रह्माचे दर्शन. रक्तवर्ण ज्योतिर्ब्रह्माचे दर्शन ही ध्यानाची पहिली भूमिका आहे. पद्मासनावर बसून नासाग्रे दृष्टी ठेवून ध्यान करणे यास खेचरी मुद्रा म्हणतात. साधकांनी नासाग्री दृष्टी ठेवून मध्यमा आणि अनामिका ह्या दोन्ही हाताचे 2-2 बोटे म्हणजेच आपल्या करंगुळी जवळील 2 बोटे ही बोटे आपल्या दोन्ही डोळ्यावर हळूच किंचित दाब देऊन ठेवावी आणि दोन्ही हाताचे अंगठे दोन्ही कानात घट्ट दाबून ठेवावे आणि श्वासोश्वासाच्या गतीवर श्वास घेत असताना स्व आणि श्वास बाहेर सोडताना हळूच हम म्हणून सोडावा. अशा या सोहम 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 मंत्र जपाचे आत्मचिंतन करीत ध्यान करावे. सहज प्राणायाम होतो. सहज प्राणायाम होऊन रक्तवर्ण ज्योतिर्ब्रह्माचे दर्शन होते. हे सोहम ध्यान करीत असताना साधकाची कुंडलिनी शक्ती सहज जागी होऊन साधकात एक प्रकारचा विशिष्ट भाव निर्माण होतो. त्यावेळी साधक डोलतो, हालतो आणि जागीच उड्या मारल्यासारख्या करतो. दोन्ही हाताच्या नाड्यात कसला तरी संचार होत आहे असे वाटू लागते. कधी कधी पाठीच्या पृष्ठभागात 3 नाड्यात मोठ्या वेगाने वायू संचार होत आहे असे वाटू लागते. कधी कधी मान वेगाने हलू लागले, चटचट चटचट असा आत आवाज येतो. कधी कधी आपली पाठ दिसू लागते. पाठीच्या मेरुदंडावर सहज दळात जाणारी कुंडलिनी शक्ती ती विजेच्या विद्युत लहरी तेजपुंज दिसू लागतात. अंगाला रोम फुटतात, अनेक प्रकारचे काटे येतात आणि थराथरा घाम येतो. हनुवटी छातीच्या किंचित वर कंठात दाबून बसली जाते. त्यावेळी जालंधर बंद होतो. हनुवटी कंठाच्या कुटीत दान बसल्यामुळे जालिंदर बंद होतो आणि जालिंदर बंद वरच्या बाजूला झाला की मग खाली गुरुद्वारातील क्रिया सुरू होतात. अगदी सहज होतं. सोहम नामाने हे सर्व सिद्ध होतं. गुरुद्वार आपोआप बंद होऊन जाते आणि पुन्हा सुरू होते. ध्यानामध्ये शरीरातल्या सर्व नाड्याचे पुंज स्पष्ट दिसू लागतात. या नाड्यातून वाहणारा वायू हा स्पष्ट दिसू लागतो आणि यावेळी नियमित आहार पाहिजे. अनियमितपणा झाल्यास प्राण रोखला जातो. रोगाचे हेच कारण आहे हे समजू लागले की कुंडलिनी शक्ती आनंद रूपाने आपले शरीर व्यापल्यामुळे या क्रिया होऊ लागतात. कधी कधी पद्मासनावर बसल्या आपले मस्तक आपले मस्तक जमिनीला टेकू लागते. पण कधी कधी आपले मस्तक अगदी मागच्या बाजूला वाकत जाते. कधी कधी दृष्टी नासागरी स्थिर होते तर कधी कधी लोहाराच्या भात्यासारखा श्वासोश्वास चालू लागतो. या सर्व क्रिया झाल्या की आपला श्वास संपूर्ण बाहेर जातो. पोटाचा भाग अगदी आत जातो. हा भस्त्रिका प्राणायामाचा प्रकार सुरू होतो आणि आपल्या पोटाचे हे अनेक विकार या प्राणायामामुळे नाहीसे होतात. हा भस्त्रिका प्राणायामाचा प्रकार आहे आणि प्राण पूर्ण शुद्ध होतो. या शक्तीच्या क्रिया सुरू होतात. कधी कधी ही कुंडलिनी शक्ती स्त्रीच्या अनेक रूपात दर्शन देते. ज्यावेळेस सहज कुंडलिनी आमच्या शरीरात जागृत होती आणि ही जागृत झालेली कुंडलिनी आम्हाला स्त्रीच्या रूपात दर्शन देते. तिला पाहून इंद्रिय विकार वाढू लागतो. तो होऊ नये या बाबतीत साधकांनी सावध राहिले पाहिजे. ही एक साधकाची परीक्षाच आहे. कधी कधी ध्यानात लाल ज्योतीचा आत एक सुंदर
पाला दिसू लागतो तर कधी कधी आनंदाने मन डोलू लागते. तिच्याकडे लक्ष दिले नाही तर ती दिसू लागते. डोळे उघडले की ती लाल ज्योतीत दिसते, पण त्या ज्योतीतही ती वस्त्रहीन जगदंबा उभीच दिसू लागते. डोळे मिटले तरी उभी आणि उघडले तरी उभीच असू असे दिसू लागते. ती जवळ जवळ येऊ लागते. ध्यानात पुन्हा पुन्हा तिचं नग्न श्रीरूप दिसू लागते. कधी खूप हसते तर कधी अंग मुरडते, कधी बसते तर कधी उभी राहते. अशा पिच्छा करणारी नग्न श्री दिसू लागते. कधी नृत्य करू लागते, कधी हावभाव करू लागते. फेऱ्या मारते, उड्या मारते, डोळे उघडते तरी तीच दिसू लागते. ध्यानात पुन्हा बसले की लाल आऊट हात ज्योत व त्या ज्योतीत ती दिसू लागते. ते ध्यानात दिसून सुद्धा काम भावनाची क्रिया किंवा भावना उत्पन्न होते. ही ऊर्ध्वता होण्याची लक्षणे. सोहम नामस्मरण ऐवजी काम राजाचेच स्मरण होऊ लागते तर ध्यान भंग होईल. इंद्रियात काम विकार उत्पन्न होऊ लागतो. ही एक साधकाची फार मोठी कसोटी आहे. असे समजावे. अशा वेळी सोहम 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 असे आत्मचिंतन करा. तुमचे रक्षण होईल. आणि ती कुंडलिनी शक्ती मातोश्री लाल ज्योतीच उभी पण सौंदर्यशील परम दिव्य आईच्या स्वरूपात तुम्हाला दिसू लागेल. साधक पद्मासनावर बसला असता गुद्वार संकुचित होऊन गुद्वार अपान वायू वर खेचला जातो. गुद्वार संकुचित होतं आणि गुद्वारात असलेला अपान वायू वर खेचला जातो. या क्रियेला मूलबंध असे म्हणतात. या क्रियेत प्राण आणि अपान सम होतात. यामुळे प्राणावर विजय मिळून शून्यात स्थित होण्याचे सामर्थ्य अंगी येते आणि या मुद्रेत मंडूक क्रिया सुरू होते. बेंडकाप्रमाणे पोट उडू लागते. हे चालू असताना प्राणवायू आतून बाहेर निघून पोट पाठीकडे खेचले जाते. पोटाला एक लहानसा खड्डाच पडतो. त्यावेळी नाभीच्या खालच्या भागाला वायू वर खेचला जातो. या क्रियेचे नाव आहे उड्डाण बंध. या उड्डाण बंधाचा फार मोठा महिमा आहे. या उड्डाण बंधाने मृत्यूवर सुद्धा विजय मिळवता येतो. विजय मिळवला जाऊ शकतो. ज्याच्यामुळे प्राणशुद्धी आणि नाडी शुद्धी होते. नाडी शुद्धी झाल्यावर जठर अग्नी प्रदीप्त होतो. हनवटी कंठस्थानावर जोराने दाबून राहिलेले जालेंदर बंद होतो. जालेंदर बंदाला फार मोठे महत्व आहे. सहस्त्रदळातून स्रवणाऱ्या अमृत बिंदू रसाचा खाली जाण्याचा मार्ग जालिंदर बंदामुळे बंद होऊन जातो. या मुद्रेच्या साह्याने साधकाला तात्काळ मूर्छा किंवा स्तब्धता प्राप्त होते. हे त्रिबंध मूलबंध, उड्डाण बंद आणि जालिंदर बंद हे महालयदायी आहेत. त्रिबंध लागले की पद्मासनात मंडूक क्रिया होऊ लागते. बेंडकासारख्या जागीच उड्या सुरू होतात. कधी कधी कपाळ भयंकर उडू लागते आणि भूमध्यात सोहम आत्मचैतन्य शक्ती, आत्मज्योतीची शक्ती प्रगट होते. सोहम जपाचे सामर्थ्याने जागृत झालेली कुंडलिनी शक्ती 72,000 नाड्यात प्रवेश करून रक्तवाहिनी, प्राणवाहिनी वगैरे सर्व नाड्याची शुद्धी करीत करीत सर्व नाड्यांना बल देत देत सर्व नाड्यांमध्ये प्राणशक्ती संचार करीत करीत शरीराला एक नवे रूप देऊन नित्य नवे कार्य करीत असते. ती कुंडलिनी शक्ती मेरुदंडाच्या मध्यभागी सुषुम्ना नाडीत प्रवेश करून षडचक्र भेदन करीत करीत त्याची गती आपल्या वेगाने बदलून शरीराला परमार्थ मार्गाला अनुकूल बनवून टाकते. ही परमशक्ती कुंडलिनी आपल्या संसारातही सुव्यवस्थित बनवते. हे साधकाने लक्षात ठेवावे. अरे आपला संसार सुखी करायचा असेल तर सोहम साधनाखेरीज या विश्वात कुठलंही साधन नाही. आपल्या मुलाबाळाचा सांभाळ आणि आपल्याला लागणाऱ्या सर्व वस्तूची प्राप्ती आणि रक्षण करण्यात कुंडलिनी शक्ती मदत करीत असते. जे काही कार्य समोर येते
त्या संबंधित तुम्हाला प्रसंगी ज्ञानही तीच देते. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकच होऊन जातात. यावर तुकाराम महाराज सांगतात. श्री तुकाराम महाराज म्हणतात की मी सोहम ध्यान करून अंतरशक्तीमुळे कुंडलिनी शक्तीमुळे प्राप्त झालेल्या अनुभवाद्वारे पाहिले तेव्हा सर्वत्र काही सोहम परमात्माच आहे असा अनुभवास आले. मी स्वतःही ध्यान करतो. अंतरात्म्याचं त्या सोहमचं आणि मग्न राहतो त्या परमात्मातच, त्या आनंदातच. रक्त श्वेत कृष्ण तीत प्रभा भिन्न चिन्मय अंजन सुदळे डोळा. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निवाली द्वैत्य द्वैत्य. देश काल वस्तू भेद मावळला. आत्मा निर्वाळला विश्वकार. न झाला प्रपंच आहे परमार्थ. तो परब्रह्म मी स्वहम ब्रह्माशी आकळिले. तत्व महर्षी विद्या ब्रह्मानंद सांग. तेची झाला अंगे तुका माझा. याचा अर्थ असा की सोहम जपाच्या सामर्थ्याने प्राप्त झालेला अनुभव, आधी रक्त म्हणजे लाल, नंतर श्वेत म्हणजे पांढरा, नंतर कृष्ण म्हणजे काळा आणि त्यानंतर पित्त म्हणजे पिवळा अशा ज्योती दिसल्या आणि नंतर त्याच्याहूनही भिन्न असलेली चिन्मय अतिसूक्ष्म दिव्य आत्मप्रभा मी पाहिली आणि ते चिन्मय अंजन माझ्या डोळ्यातना लागले. ते लागताच मला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि माझे द्वैत अद्वैत हे सर्व कल्पना नष्ट झाली. माझ्या दृष्टीत जो देश काल वस्तू हा भेद होता तो संपूर्ण नष्ट झाला. देश नाही, काल नाही, आणखी दुसरेही अन्य काही नाही आणि भेदही नाही. माझाच सोहम आत्मा मला विश्वकार दिसू लागला. ज्याला जगत म्हणतात ते सारे विश्व आत्मकार दिसू लागले. प्रपंच निर्माण झालाच नाही. जे काही आहे ते स्वहम परब्रह्मच आहे. जे काही आहे ते स्वहम परब्रह्मच आहे. हे विश्वची माझे घर अशी मती जयाची स्थिर. स्वम परमात लिलीन झाला. स्वम म्हणजे मी ब्रह्म आहे याचा प्रत्यक्ष अनुभव आला. त्याचे आपोआप ज्ञान झाले. स्वम महावाक्याच्या बोधाने जो आनंद प्राप्त होतो त्यास ब्रह्मानंद म्हणतात. तो ब्रह्मानंद तुकाराम स्वतःच होऊन गेलात. ध्यानात दिसणारे भिन्न भिन्न जगत हे सर्व स्वम प्रभूचे रूप आहे असे तुकाराम महाराज स्पष्ट सांगतात. आपण स्वम अंतर्ध्यानद्वारा आऊट हात जोची नंतर श्वेतवर्ण तोची प्रविष्ट होऊन गेलो म्हणजे आपल्याला साऱ्या संसारात स्वम परमानंदच व्यापून राहिला आहे असे दिसू लागले. जो काही व्यवहार होतो तो सारा स्वम ब्रह्माच्या सत्तेनेच होत असतो. परंतु अज्ञानामुळे स्त्री पुरुषाला त्याची जाणीव नसते. जसा कोळी किडा आपले जाळे आपल्यातूनच निर्माण करतो, आपणच त्यात खेळतो आणि शेवटी आपल्याच त्यातच सामावून घेतो. तद्वत ही विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय हा सर्व खेळ सोहम परमात्म्याचा चाललेला खेळ आहे. यासाठी सहज कुंडलिनी अशा निर्माणे जागृत होती आणि ही प्रत्येकाने जागृत करावी. कुंडलिनी चक्र जागृत झाल्याच्या नंतर मनुष्याला अनेक असे फायदे होतात. ही कुंडलिनी जागृत करण्याचा सरळ सहज आणि सोपा मार्ग आहे. तो प्रत्येकाने अंमलावा, वापरावा आणि आपल्या जन्माचं हित करावं. या जन्मात सुख प्राप्त करून घ्यावं. जय गुरुदेव.